आम्ही गेली 6 दिवस झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर धरणं आंदोलन करत आहोत। सर्व तालुक्यातील शेतकरी आणि आमच्या बैलगाड्यासह या ठिकाणी आम्ही आंदोलनाला थांबलेलो आहोत। शांततेत आमचं आंदोलन चालू आहे आणि सकल मराठा समाजाला जे मिळणारं आरक्षण आहे त्या आरक्षणासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत व कलेक्टर साहेबांना आमचं निवेदन द्यायचं आहे। मनोज दादा जरांगेचा जो काही तळमळ आणि धडपड आहे, गेले कित्येक दिवस झालं त्यांनी 3 वेळेस 10-10, 17-17 दिवसाची 8-8, 9-9 दिवसाची उपोषण पाणी अन्न न घेता केलेली आहे, तरी सुद्धा सरकारला कसलीही याची अंमलबजावणी केलेली नाही किंवा काही बदल केलेले नाही। तर आता हे शेवटचं अधिवेशन असेल की ह्याच्यात पूर्णपणे आम्हाला मराठ्यांना आरक्षण टिकल असं त्यांनी द्यावं ही कळकळीची विनंती आहे। म्हणूनच आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांना हे निवेदन देण्यासाठी सर्व धाराशिवकर शेतकरी बंधू आणि सर्व मराठा सकल मराठा समाज या ठिकाणी आलेलो आहोत। असणाऱ्या आरक्षणाचा मेन महाराष्ट्रात होणाऱ्या आरक्षणाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात आणि प्रत्येक गावकऱ्यांचा पाठिंबा आहे। महाराष्ट्रातल्या या अखंड चालू असणाऱ्या आरक्षणाच्या या आंदोलनाला यशस्वीरित्या पार पाडावे अशी आमची अपेक्षा आहे। या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे। महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरातील प्रत्येक लेकरू या आरक्षणाचा अधिकारी आहे। त्याला हे आरक्षण भेटलेच पाहिजे, कारण की प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक लेकरांनी या आरक्षणासाठी तळमळ केलेली आहे। याच्यासाठी प्रत्येक लेकरांनी आपला पाठिंबा दिलेला आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक माणसांनी या आरक्षणासाठी खूप तळमळीचे काम केले आहे। जसे की आपले मनोज जरांगे दादा पाटील यांनी आरक्षणासाठी खूप पुढे होऊन काम केलेले आहे। ह्या तक त्यांनी 6 दिवसाचे आमरण उपोषणही केले। त्या उपोषणामुळे महाराष्ट्रभरातील सर्व मराठी जागृत झालेले आहेत आणि आपले आरक्षण आपल्याला भेटलेच पाहिजे आणि आमच्या सर्व महाराष्ट्रीयांचा या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा आहे। काय नाव? रेवती बाळासाहेब तनवडे। मागणी आहे मराठा समाजास आरक्षण मिळण्याबाबत महोदय, वरील विषयास अनुसरून निवेदन करण्यात येते की वारंवार मराठा समाज हा वर्षानुवर्ष सतत शांततेच्या मार्गाने व संविधानिक पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी विविध प्रकारे आंदोलने करीत आहे। जगाने नोंद घ्यावी अशी 58 मूक मोर्चे काढले। तसेच माननीय मनोजदादा जरांगे पाटील हे स्वतःच्या जीवाचा विचार न करता सतत उपोषण करत आहेत। तरी आजपर्यंत कोणत्याही सरकारने मराठा समाजाच्या आंदोलनाची व उपोषणाची कसलीही दखल घेतलेली नाही। तसेच सर्वस्वी अण्णासाहेब पाटील व 350 मराठा आरक्षण योद्ध्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि अजूनही देत आहेत। तरी आजपर्यंत कोणत्याही सरकारला याची जाणीव दिसून आलेली नाही। या उलट अंतरवली सराठी येथे सरकारने सतत शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजावर अमानुष गोळीबार व लाठी हल्ला केला, तरीही मराठा समाजाने शांततेचा मार्ग सोडला नाही। याच राज्य प्रशासनाने व राज्य सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा आणि दिनांक 20-21 फेब्रुवारी 2024 रोजी होणाऱ्या विशेष अधिवेशनामध्ये
मराठा समाजाच्या नैतिक मागण्या मान्य कराव्या, मराठा समाजास ओबीसी मधून 50%च्या आत टिकणारे आरक्षण द्यावे, तसेच सगळे सोयरे संबंधित कायद्याची अंमलबजावणी करावी, तसेच आंतरवली सराटीसह संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा आंदोलकावरील गुन्हे शासनाने तात्काळ मागे घ्यावेत, तसेच मनोजदादा जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवावे, एवढीच आमची मागणी आहे। आज काय केले? आज आम्ही हे आंदोलन कलेक्टर साहेबांना देण्यासाठी आलेलो आहोत। विधिमंडळामध्ये काय ठराव पास होत आहे त्याची आपण वाट बघू आणि उद्या मनोजदादाची पत्रकार परिषद झाल्यानंतर पुढचा निर्णय घेऊ। तोपर्यंत आज जे आपण माननीय कलेक्टर साहेबाला निवेदन देत आहोत, साहेब आपल्याला फक्त 2 मिनिटात निवेदन द्यायचे, त्यांना त्यांच्याशी चर्चा करायची नाही, आपली चर्चा ही चालू आहे, त्याच्यामुळे यांच्याशी चर्चा किंवा वाद घालून आपला कुठलाही फायदा नाही त्याच्यामध्ये, आणि कोणी मध्ये त्यांना बोलायचं नाही। साहेब आल्यावर आपली जी शिस्त आहे त्या शिस्तीचं पालन करा। मराठीने आजपर्यंत शिस्तीचं पालन केलंय, आजही शेवटच्या टप्प्यात आहे, शेवटचा दिवस आहे, शिस्तीचं पालन करा। साहेब येतो म्हणले स्वतः बाहेर, जरी नाही आले तरी आपले 5 प्रतिनिधीमध्ये जाऊ, पण कुठलाही गडबड गोंधळ न होता निवेदन दिले की आपण सर्वांनी शांततेच्या मार्गाने आपल्या घरी जायचं आहे।